उद्धवजींना मनापासून शुभेच्छा. आज उद्धवजींचा वाढदिवस आहे, खूप त्यांना मनापासून शुभेच्छा. आणि आपण म्हणतात हे भेटले ते भेटले, चांगलं आहे काय वाईट आहे. आता आपण देवेंद्रजींचा वाढदिवस झाला, मान्य पवार साहेबांनी किती चांगल्या शुभेच्छा दिल्या. मीच पुस्तक काढलेलं होतं, त्यांना शुभेच्छा मागितलेल्या होत्या, अतिशय सुंदर. उद्धवजींना सुद्धा मी विनंती केली होती, त्यांनी सुद्धा पत्र दिलं होतं देवेंद्रजींच्या शुभेच्छा देण्यासाठी. त्यांनी सुद्धा अतिशय सुंदरच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. मला वाटतं राजकारण या ठिकाणी आहे, आम्ही काय सतत भांडतच राहिला पाहिजे असला विषय नाहीये. पण वाढदिवस असा एक प्रसंग असतो, त्याच्या वेळेला सगळं मुद्दा करून आम्ही एकमेकांविषयी ही वस्तुस्थिती आहे जे सत्य आहे ते बोलत असतो. आणि मला वाटतं मनापासून परवा सुद्धा या पुस्तकामध्ये पवार साहेबांनी असेल, उद्धवजींनी असेल, अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी देऊन शुभेच्छा होत्या. तशाच शुभेच्छा आमची मनापासून उद्धवजींना आहे. राज ठाकरे मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा देण्यासाठी अनेक वर्षांनंतर 2012 नंतर आता पहिल्यांदा गेले. चांगलं आहे, काय वाईट काय त्याच्यामध्ये चांगलं झालं. चुकीचं काही नाही. आज वाढदिवस आहे, त्या निमित्ताने हळूहळू त्याचा मनमिलाप होतोय, त्यात जाऊन आले, त्यात वाईट काही नाही, चांगली गोष्ट आहे. उद्धव ठाकरेंना काय शुभेच्छा द्यायला काय वाढदिवस? मी तर मनापासून शुभेच्छा, मी 4-5 वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण अजून तर फोनचा कॉन्टॅक्ट झाला नाही सकाळपासून. पण मनापासून त्यांना शुभेच्छा. परवा सुद्धा मी देवेंद्रजींचा वाढदिवस होता, त्या दिवशी सुद्धा मी त्यांना विनंती केली 2-3 दिवस आधी देवेंद्रजींना शुभेच्छा द्यायच्या. मी जे पुस्तक काढलेलं होतं देवेंद्रजींच्या संदर्भामध्ये, त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या शुभेच्छा त्या ठिकाणी लेखी स्वरूपात कळवलेल्या होत्या. आणि म्हणून मला वाटतं वाढदिवसाला आपण एवढं फार कशा दिल्या, का दिल्या, कारणच दिल्याच पाहिजे.